आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। सध्याचे इंधन दर पाहून मनमोहन सिंग यांच्या नियोजनाची आठवण येते अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। प्रसाद लाड यांच्यावर लक्ष्मण हाकेंनी विखारी टीका केली आहे। मनोज जरांगे यांची भेट घेतल्यावरून हाकेंनी लाड यांना सुनावलंय। मनोज जरांगेंची भेट घेतल्यानं प्रसाद लाड यांच्यावर हाकेंनी टीका केली होती। लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्याचा मराठा आंदोलकांनी निषेध केलाय। काँग्रेसच्या मेलोडी आंदोलनावर भाजपनं प्रतिक्रिया दिली। मेलोडी चॉकलेटचा अपमान हा भारतीय उत्पादनांचा अपमान आहे अशी टीका भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली। कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच आहे। दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भांडणात भाजपचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, केवळ अफवाच असं वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। डिझेल देताना 7/12 मागितल्यास पेट्रोल पंपावर कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। सोलापुरात काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगले। पदाधिकारी निवडीवरून काही कार्यकर्ते नाराज झालेत। नाराज कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे। कोकण विधान परिषदेसाठी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी होती। माजी आमदार राजन साळवी यांनीही उमेदवारीसाठी दावा केलाय। यापूर्वी विकास गोगावले आणि सदानंद चव्हाण यांनी ही इच्छा व्यक्त केली होती। ठाण्यात युवक काँग्रेसनं मेलोडी आंदोलन केलं। मेलोडी चॉकलेट वाटप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उपरोधिक आंदोलन केलं। पेट्रोल पंपावर वाहन चालकांना मेलोडी चॉकलेट वाटले। काँग्रेसनं महागाईच्या विरोधात मेलोडी आंदोलन केलं। नागपूरच्या व्हेरायटी चौकात नागरिकांना चॉकलेट वाटून निषेध करण्यात आला। बीडमध्ये शेतकऱ्याचा भाजीपाला कचऱ्यात फेकल्याच्या घटनेवरून सदाभाऊ खोत आक्रमक झालेत। आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। सरकारला शेतकऱ्यांना संपवायचंय का असा सवाल त्यांनी केलाय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी साई समाधीचं दर्शन घेतलं। शिर्डीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर उद्घाटन कार्यक्रमासाठी शिंदे शिर्डीत आले होते। यावेळी त्यांनी साई दरबारी हजेरी लावली। डिझेल टंचाईच्या तक्रारीनंतर पालकमंत्री संजय शिरसाटांनी संभाजीनगरमधील पेट्रोल पंपाची पाहणी केली। त्यांनी पंपावरूनच जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करत कडक शब्दात सूचना दिल्या। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंच्या वाहन चालकाला डिझेलसाठी पेट्रोल पंपावर 3 तास रांगेत उभं राहावं लागलं। मध्यरात्री 1 वाजताही संभाजीनगरमधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जनगणना होत नाही तोपर्यंत उपवर्गीकरण करणं अयोग्य आहे। सरकारनं दडपशाहीनं उपवर्गीकरण करू नये असं वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलंय। आदिती तटकरे यांचा खासगी सचिव वादात सापडलाय। महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत धमकी दिली जात असल्याचा प्रकार जळगावमध्ये उघडकीस आलाय। राजेश गायकवाडला पदावरून हटवण्याची कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे। विकास लवांडेंना न्याय मिळवण्यासाठी दाद मागितली आहे। सरकारी वकिलांनी न्यायालयाची दिशाभूल केली अशी माहिती लवांडेंच्या अटकेप्रकरणी रोहित पवारांनी दिली। पंढरपूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाराज मंडळींची भेट घेतली। वारीमध्ये कोणत्या सुधारणा करता येतील, कोणत्या सोयीसुविधा पुरवता येतील याबाबत त्यांच्याशी चर्चा केली। परदेशवारी बंद करा, सांगणारेच परदेशवारी करतात असं म्हणत काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। प्रसिद्ध ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या भौगोलिक हद्दीवरून खेड आणि आंबेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापलंय। भीमाशंकर विकास आराखड्यावरून खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू झालाय। कांद्याचा प्रश्न जीवाभावाचा आहे। जो कोणी याबाबत आवाज उठवेल त्याच्यासोबत जाण्याची काँग्रेसची भूमिका असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय।
पेट्रोल डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय. शेतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल देण्याच्याही सूचना देण्यात आल्या. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतंय. निबेंनी 150 ते 300 किलोमीटरचा पारा करू शकेल असं अस्त्र तयार केलंय असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी गणेश निबेंचं कौतुक केलंय. रोहित पवार रयतचे पदाधिकारी नेमल्यानं वाद झालाय. रयत शिक्षण संस्थेवर पवारांचा कब्जा वेदनादायी आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेला पवारांनी बळकावलं अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते अभिजित चव्हाण यांनी दिली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली आहे. सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावती आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. राजनाथ सिंह यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजाही करण्यात आली. इंधन दरवाढीवर आमदार रोहित पवारांनी खोचक टीका केली आहे. पेट्रोल डिझेलचे दर मेलोडी चॉकलेट प्रमाणे वाढतायत असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय.